मामा मामा ऐका ना, बराच वेळ झाला तुम्ही इथंच बसून आहेत आणि काही खाल्लं बी नाही दिसभर, आणि इथल्या धुळी मातीनं तुम्ही आजारी पडाल. एक काम करू, चला आपण घरला जाऊ. नाही, मी नीलूला भेटल्याशिवाय इथून जाणार नाही. हा मग आपण उद्या परत येऊ ना, आईच्यानं सांगतो मी तुम्हाला परत घेऊन येईन, पण आता तुम्ही घरला चला. नाही मामा अव अशानं तुम्हाला त्रास होईल, आणि ती घरची मंडळी आपली त्यांच्या जीवाला घोर नसेल का लागला. अव तुम्ही तुमची काळजी नाही घेतली तर त्यांनी कोणाकडे बघायचं. मामा चला बघू. हा मामा मी एक काम करतो, मी त्या जाधव वहिनींना फोन करून सांगतो का तुम्हाला बाहेर येऊन भेटा, चालेल? ए रुपया, अरे त्या जाधव वहिनींचा फोन नंबर आहे का तुझ्याकडे? त्यांचा काही नंबर नाही माझ्याकडे, आणि त्यांच्याकडे मोबाईल असेल असं मला काय वाटत नाही दादा. चल लगता काय इकडे येडा कुठला. हल हल इथं मरायला आलीस काय? इथं काय करतेस तू? तुला किती वेळा सांगितलं या टायमाला बाहेर पडायचं नाही, म्हणजे नाही. लाज नाही, शरम नाही, चालली आपली उंदरायला. चल, भूक लागली मला, चल. अरे चल ना. तुम्ही चल लवकर. अरे चल ना. नमुला तर काय चल चल लवकर. चल ना, जेवायला वाटल. तुम्ही चल तू. आली मोठी. मामा नाही नाही नाही, तुम्ही दार आका टोटावू नका. अहो तो आलाय. नाही नाही, तो येडा खोपडीचा माणूस आहे. अहो तुम्ही इथे थांबलात ना, तो तुमच्या जीवाला धोका आहे. तुम्हाला काय झालं तर मी घरच्यांना काय तोंड दाखवू? अनिश दादा, भैरवीताई, पोराने मी कसं तोंड दाखवू? नाही 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 मामा मामा ऐका, हे बघा. अहो तुम्ही माझ्यासाठी देव आहात. माझी जिंदगानी तुम्ही सुधारली, आणि तुम्हाला इथं काय झालं तर मी काय तोंड दाखवणार? मामा आयुष्यात तुमच्याकडे मी कधीच काय मागितलं नाही, आज मागतो. तुम्ही इथं नका थांबू, परत तुमच्याकडे काय बी मागणार नाही. पण आता तुम्ही नका थांबू, तुम्ही चला बघू. मला इथं थांबू नाही देणार तुम्ही. नाही नाही, तुम्ही चला बघू. नाही नाही, अहो तुमच्या जीवाला धोका आहे मामा. नाही 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 नाही. व्हॉट? ते निघालेत का? हो बरं. अंदाजे किती वेळ लागेल? ओके, ग्रेट, नो प्रॉब्लेम. येस, आम्ही घरीच आहोत. ओके, थँक्यू सो मच काका. बाय बाय. इरू, ईशान, पटकन इकडे या. काय झालं? मी परशू काकांना फोन केला होता. अगं परशू काकांना कशाला? आजोबांना फोन करायचा होता ताई. ईशान, मी आजोबांना 3-4 वेळा फोन ट्राय केला, पण सायलेंट वर असेल सो त्यांनी उचलला नाही. बरं जाऊ दे. परशू काका काय म्हणाले? परशू काका असं म्हणाले की आजोबा निघालेत. आणि निलिमा आजी? आजोबा येत आहेत म्हणजे ऑफकोर्स निलिमा आजी त्यांच्या बरोबरच असणार ना. अरे हा, ही कुठे गेली? अशी काय? गिफ्ट आणायला गेली. हे बघा, मी आता माझं लेटर तुम्हाला वाचून दाखवणार आहे, जरा प्रॅक्टिस होईल. डिअर निलिमा आजी, वेलकम टू आवर छोटंसं घर. सिस्टर गँग मध्ये आणखी एक मेंबर ऍड झाल्याचा आम्हाला खूप आनंद झालाय. ब्रदर्सना कंट्रोल कसं करायचं ते तू आम्हाला शिकव, कारण ईशान आम्हाला खूप त्रास देतो. पण आजी,
आजोबा खूप क्यूट आहेत. कारण काय होतं, इरा इरा ऐक ना, बस ना. सकाळपासून 50 वेळा तुम्हाला हे लेटर वाचून दाखवलं असशील. आता नको, मला खूप बोर झालंय. अरे बाबा करेक्शन केलेलं लेटर आहे. ते नंतर वाच. आता 1 मिनिट थांब. 1 मिनिट आता, 1 मिनिट. अरे हा वेडा आहे. जाऊ दे. हे बघा, मी निलिमा आजीचं एक छान स्केच काढलंय. ईशान, बरं झालं तू ते फुटबॉल द्यायची आयडिया कॅन्सल केली. सो प्राऊड ऑफ यू. थँक्यू. अगं ताई, त्याला पण सुचलं असेल इरा सारखं काहीतरी क्रिएटिव्ह द्यायचं म्हणून. असं काही वाटलं नव्हतं, पण मला वाटलं की काहीतरी युनिक करावं. म्हणून मी काल रात्री 2 तास कॉन्सन्ट्रेशन करून हे स्केच काढले. आणि निलिमा आजी आली की तिला आधी मी हे देणार. नाही, आधी मी माझं लेटर देणार. आधी मी देणार. आधी मी देणार. मी देणार. आधी गप्प मी बस, तुला काही देणार. कळतं का? हे काय letter बिटर? 1 मिनिट थांबा. याच्यावर कोण भांडतं? दोघे एकत्र द्या हवं तर. हा, पण आधी आपण गेस्टना वेलकम कसं करतो? आधी आपण त्यांचं औक्षण करतो, त्यांना ओवाळतो. अरे हो, हे तर मी विसरलोच. आपल्याला निलिमा आजीला ओवाळावं लागेल, पण त्यासाठी माऊ लागेल. माऊ कुठे आहे? माहिती नाही रे, पण कदाचित माऊला यायला वेळ लागेल आता. इट्स ओके, थांबा. मामी आजी, मामी आजी. काय झालं? काऊन ओरडून राहिले रे? काय ऐक ना, तू ओवाळशील का? तुले काऊन? अगं मला नाही, निलिमा आजीला. हा, निलिमा आजीले असं तिला ओळा लागते का? ओवाळतो ना. काय आरती तुई, निलिमा आजी तुई, आम्हाला काय ओवाळायचं आहे ना. ओवाळ. विचित्रच आहे. हो ना. जाऊ दे, आपल्याला बाकीची तयारी करायची आहे. ऐक, हे सगळं तर झालंय ना? झालं. बाप्पा काय करते आता तू? तुला काय सांगू? मला ना कसं तरी असं थरथर व्हायला लागलं ना. म्हातारा कधी पण म्हातारीला घेऊन येईल नाही ते. आता कहून हा मगाशी मला मारे शहाणपणा शिकून राहिले होते. आता गेली का? हवा गेली काय काय हा बायको आहेस का कोण आहेस ग? हा मला इथे घाम फुटून राहिला ना. तुला सांग, मला वाटलं का तू हुशाराची म्हणजे शिक्षिका होती ना तू. 3 महिने का होती ना. पण तू मला वाटलं का तू मायापेक्षा हुशाराची डोकेबाज आहेस. काढ ना आयडिया, काढ ना काहीतरी. आता कहून आयडिया? आता कुठून आयडिया काढू मी? हा म्हणजे शिकून राहिले तर सांगत होती ऐकून नाही राहिले होते तुम्ही. आग लागली होती ते शेकोटी खेळून राहिले होते. त्याचा वनवा झाला. हा तो दाराशी आला. आता घरात येईन, आता अंगावर बसेल, चटका लागेल तर काय करसान. आली वाटते म्हातारी. चला घ्या आरती घ्या. चला आरती घ्या. मी उघडणार. थांबा. कोणी दारू घडणार नाही, मी दारू घडणार आहे. मी मोठी आहे. आणि त्याआधी आपल्याला काय करायचंय? निलिमा आजीसाठी औक्षणाचं ताट रेडी करायचंय. चला. Are you guys ready? Yes! निलिमा आजी. थांबा. तुम्ही आत नका येऊ. आधी आम्ही निलिमा आजीला ओवाळणार आणि मग तुम्ही दोघं एकत्र आत या. आजोबा, निलिमाजी कुठे आहे? ती आलीच नाही का? आजोबा, निलिमा आजी भेटली नाही का तुम्हाला? भेटली. मग ती आली का नाही? आजोबा, असं कसं? आजोबा न बोलताच निघून गेले. अगं वेडे, निलिमा आजीला बॅग भरायला वेळ लागणार असेल. हा, आणि आता रात्र पण झालीये ना, सो तिला रात्रीचा ट्रॅव्हल जमत नसेल वाटत. सो ती उद्या ये. हे एवढी रात्र कुठे झालीये? बरं ते सगळं जाऊ दे. आपण ना एक काम करूया. आपण उद्या निलिमा आजीच्या घरी जाऊया आणि मग तिला तिची बॅग पॅक करायला मदत करू आणि मग तिला इकडे घेऊन येऊ. परशुराम काका,
आजी येईल ना नक्की? मला नाही वाटत आता ती इथं येईल म्हणून. अहो परशू काका असं काय करताय? हे बघा ना, आम्ही ती येणार म्हणून किती तयारी केली आहे. आणि तुम्हाला माहितीये मी ना निलिमा आजीसाठी तिचे एक स्केच पण काढलंय. हा आणि मी लेटर पण लिहिलंय तिच्यासाठी. हा आणि तुम्हाला माहितीये आम्ही दोघांनी ना आमच्या कबर्डमध्ये ना थोडी स्पेस रिकामी केली आहे. का तर निलिमा आजीचं सामान आणि कपडे त्यात राहतील म्हणून. हा पण ती येणार आहे ना? परशू काका काय झालंय नक्की? काय झालं बाप्पा? म्हणजे भाऊजी असे एकदम आतमध्ये कोण आले? म्हणजे ते निलिमा ना, निलिमा काय ते सापडली नाही का? सापडली का म्हातारी? सापडल्या ना. मी आहे ना, मी आहे ना. हळू बोलणार रे बाबा, रांग काढते ना ती. पण एक सबूत मी बोलल्या नाही त्या. काय बोलून राहिला तू? तुझ्या तू मान म्हण. काय बोलून राहिला तू बाप्पा? हा सय्यबीताई, अहो मामा पायपीट करत त्यांना भेटायला गेले एवढ्या वर्षांनी, पण त्या बाईचं काळीच पत्थराचं एक सबूत मी बोलली नाही ती मामांची. उलट उलट मामांच्या तोंडावर तिनं दार बंद केलं. काय बाई, म्हणजे भाऊजीशी अशी वागली ती? आता काय करायचं? आता काय 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 म्हणजे आता नेमकं ती बाई भेटते का नाही भेट, म्हणजे येते का नाही येत, काही समजलं काय मुद्दा? वाट बघ, वाट बघ. नाही नाही म्हणजे वाट बघू ना आपण. आपण वाट बघू का बाबा? ती भाऊजींची बोलते कधी, आहे की नाही बाबा? ती म्हणजे भाऊजींची बोलली तर मग ती घरी कधी येते. हे आपण वाट बघू बघू. बघू बघू आम्ही वाट बघू. हे बघा पोरातो, मामांना लई त्रास झालाय. म्हणजे त्यांना आतून लई त्रास झालाय. ते बोलून नाही दाखवणार, पण त्यांना लई त्रास झालाय. मी त्यांना समजवण्याचा लई प्रयत्न केला, पण माझं ऐकतच नाही ते. काय असं असतं ना, काही म्हणजे पाय माया पातळ. पाहत ना काय ना, काय करतात आता ते? तुम्ही शांत बसाल का? नाही, म्हणजे विचार नाही, करतो तर विचार मी करून माझ्याशी कसं बोलायचं? काय परशू, भेटली का बाबांना निलिमा आत्या? हे भेटल्या, पण एक सबूत बी काय बोलल्या नाही तो मामांची. कशी बोलणार? इतक्या वर्षांनी भेटल्यानंतर काय आरती वाहणार होती त्यांची? बरंच झालं त्यांना रियालिटी चेक तरी मिळाला. काय मिळालं? काय नाही, जाऊ दे. तरी सांगत होतो त्यांना, उगाच होप्स ठेवू नका. पण कुणाचं ऐकलं तर ते बाबा कसले, शेवटी ते स्वतःच खरं करणार. नाही 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 दादा, तसं नाही. काय म्हाताऱ्या माणसाच्या मनात काय चाललंय ना, त्यांनाच काही कळत नसते बघा. त्यांना असं वाटतं की आपली माणसं आपल्याकडे असावीत, म्हणजे समजा काही विसरून जावं. करेक्ट, विसरून जावं. त्यांनी सांगितलं ना विसरून जायचं, तर सगळ्यांनी विसरून जायचं. हेच करत आलेत ते. पण दादा, हे बघ, उद्यापासून त्यांच्यासोबत उन्हाळक्या करायची काही गरज नाहीये. कामावर लक्ष दे, नाहीतर सोसायटीत कंप्लेंट करेन मी. चल जा आता.